नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आय एस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा यावर्षी जे वॉरियर आहेत म्हणजे आता शेवटचा अटेम्प्ट आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार मुख्य परीक्षेचा. त्यामुळं जे विद्यार्थी एकदम मन लावून किंवा एकदम जीवाच्या आकांताने तयारी करताय, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी अंतिम नावाची एक बॅच घेऊन आलेलो आहे. आता आपण जशी पूर्व परीक्षेसाठी सुरू केली होती अंतिम बॅच आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बूस्ट केलेलं आहे. एक्झामच्या जायच्या दिवशीपर्यंत आपण विद्यार्थ्यांना बूस्ट केलेलं आहे, जेणेकरून प्रिलिमचा स्कोर जास्तीत जास्त आला पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्ड पण त्याच पद्धतीने केलं आणि यावर्षी स्कोर पण खूप चांगले आलेले आहेत विद्यार्थ्यांचे. मग आता त्याच पद्धतीने ॲक्च्युली ही बॅच आणायला आम्हाला थोडासा उशीर झालेला आहे काही कारणामुळं, परंतु आम्ही काही म्हणजे असं नाही आहे, आम्ही फॉलोअप घेतच होतो. म्हणजे अनेक विद्यार्थी आहे ज्यांचे आम्ही ग्रुप्स बनवले आणि त्यांचे डेली फॉलोअप्स त्या ठिकाणी घेणं चालू होते की रोज त्यांनी अभ्यास केला पाहिजे. मुद्दा काय आहे, पेपरला किंवा परीक्षेला आता फार म्हणजे 3 ते 4 महिन्याचा जो कालखंड आहे तो एकदम फास्ट निघून जातो आणि आपल्याला काय करायचं असते, रोज तुम्हाला तुमचं परफॉर्मन्स मेन्ससाठी जास्तीत जास्त, जरी तुम्ही याच्या आधी 2-3-4 मेन्स दिलेले असेल, इंटरव्ह्यू दिलेले असेल, तरी पण तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव आहे की एक घाव दोन तुकडे जर करायचे असतील तर आपल्याला डेली परफॉर्मन्स जास्तीत जास्त आला पाहिजे. म्हणजे परीक्षेपर्यंत एक दिवस जरी तुम्ही परफॉर्म केलं नाही किंवा सुट्टी मारली तरी तुम्हाला ती क्लास 1 मिळायचं तर क्लास 2 वर ढकलल्या जाऊ शकते किंवा क्लास 2 मिळायची होती तर स्पर्धेच्या बाहेर ढकलू शकते. मग हा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी म्हणून आम्ही काय करत होतो, एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे कोणातरीसाठी तुम्ही रिस्पॉन्सिबल असले पाहिजे म्हणून डेली आम्ही असे त्यांच्याकडून फॉलोअप्स घ्यायला सुरुवात केली विद्यार्थ्यांची. आणि त्यांच्यावरती एक कटाक्ष असायचा, एक दिवस जरी रिस्पॉन्स नाही आला तर लगेच मेसेज, मग काय बाबा आजारी होता तर मग नेमका आजारी काय आहे, सर्दी पडसत झालेला आहे का, असं या पद्धतीनं म्हणजे एक बंधनकारक राहते तुमच्यावरती अभ्यास करणं आणि तुमचा परफॉर्मन्स प्रचंड वाढून जातो. मग आता याच धर्तीवरती आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजे काही विद्यार्थ्यांसाठी मर्यादित न राहता आपण जेवढे मेन्स देणारे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठीच आपण आता हे फील्ड ओपन अप करतोय. म्हणजे आता काय असते, मेन्स ला जाताना एक खूप मोठा संभ्रम असतो. म्हणजे जे पोरं खूप म्हणजे पहिल्यांदा मेन्स देतात किंवा ज्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत परंतु मुलाखत देण्याची संधी मिळाली नाही किंवा मुलाखती दिलेल्या आहेत पण बाहेर पडलेले आहेत, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एक संभ्रम असतो की जर विषयांच्या वेगवेगळ्या बॅचेस लावल्या आपण तर त्याच्यात वेळ भरपूर जाईल, मग त्याच विषयाला जर वेळ दिला गेला तर मग बाकी विषयाला वेळ कधी द्यायचा, आणि या संभ्रमामध्येच 3-4 महिने निघून जातात. म्हणून आपण काय केलेलं आहे की कुठल्याच पद्धतीने जो विद्यार्थी मेन्सला जातो मोस्ट ऑफ द त्याचा अभ्यास झालेलाच असतो. अडचण कुठे येते आहे त्याला, जे काही महत्त्वाचे टॉपिक आहे, विद्यार्थ्यांचं म्हणणं काय असते, जे महत्त्वाचे टॉपिक आहे. आता फॉर एक्झाम्पल प्रिलिम्सला आता एक इतिहासामध्ये टॉपिक आहे ज्याच्यामध्ये ते साहित्यावरती क्वेश्चन विचारतात किंवा आर्ट अँड कल्चरवरती क्वेश्चन विचारतात, जे महाराष्ट्राशी रिलेटेड आर्ट अँड कल्चर आहे, जसं अजिंठा एलोरा केव्ज आहेत वगैरे वगैरे, त्याच्याशी रिलेटेड. तर बाकी आम्हाला इतिहासातलं माहिती आहे, म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये पण आमचा अभ्यास झालेला आहे तो आणि आम्हाला जवळपास सगळं माहिती आहे. पण जे ऑड टॉपिक आहे, युनियनिस्ट पार्टी आहे समजा किंवा तुमची कृषक प्रजा पार्टी आहे किंवा हा साहित्याशी रिलेटेड असणारा पोर्शन आहे, हा पोर्शन आता आम्हाला स्वतः शोधायला किंवा सापडायला वेळ नाही आहे. आम्हाला त्याच्याबद्दल नोट्स काही लेक्चर मिळालं तर एकदम बेटर होऊन जाईल सर, हे पाहिजे असते. किंवा मग रिमोट सेन्सिंग सारखा टॉपिक आहे किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काही थेरीज आहेत पहा, पॉलिटिकल थिंकर्सबद्दल क्वेश्चन विचारतात किंवा इकॉनॉमिक्समध्ये पण इकॉनॉमिकल थेरीजबद्दल क्वेश्चन विचारतात. ते जे क्रक्स असते तेवढंच पाहिजे असते, बाकीचा अभ्यास त्यांचा झालेला असतो. याच्यासाठी म्हणून म्हणजे एक सर्व एका छताखाली किंवा सर मेन्स सोडवत असताना लॉजिक ट्रिक्स कसे लावायचे जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स वाढतील आमचे, कारण तुम्ही जर अभ्यासाच्या बेसिसवर सोडवतो म्हटलं फक्त पेपर तर तुम्हाला एक लिमिटेड स्कोर येईल. म्हणजे जिथं मेरिट असणाऱ्या पोरांचा HRD मध्ये 110 स्कोर असतो तर आपला कुठेतरी 80-90 पर्यंतच जातो नॉलेजच्या बेसिसवर. मग ते जर लिमिट आपल्याला क्रॉस करायची आहे तर आपल्याला कुठेतरी लॉजिक ट्रिक्स पण वापराव्या लागणार आहे. म्हणजे त्या वेळेमध्ये मेन्ससाठी कोणत्या थिंकिंगनं पेपर सेट केला जातो, काय लॉजिक तिथं लावले पाहिजे, काय ट्रिक्स वापरल्या पाहिजे, असं एक सगळंच एका छताखाली असणारी ही एक साधी सोपी सरळ असणारी बॅच आपण त्या ठिकाणी लॉन्च करतो, ज्याला आपण अंतिम संधी असल्यामुळे तुमच्या हातातली ही आणि शेवटची संधी आहे म्हणूनच आपल्याला मेन्स क्रॅक करायची आहे यावर्षीची. त्यासाठी म्हणून ही बॅच आपण तुमच्यासाठी आणलेली आहे. यामध्ये काय केलं जाणार आहे, तुमचा शेड्यूल अकॅडमीज बनवून देणार आहे. अशा पद्धतीनं बनवून देणार आहे की तुमच्या 3 रिव्हिजन ॲटलिस्ट झाल्या पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला PDF मिळेल पाहिजे ज्याच्यामध्ये डेली टार्गेट्स तुम्हाला सेट करून दिल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्यात तुमचं जे टार्गेट तुम्ही अचीव केलेलं आहे का दिवसभरामध्ये ते तुम्हाला पाठवावं लागेल. टार्गेट्स पण असे बनवून दिल्या जातील जे महत्त्वाचे विषय जे जास्तीत जास्त मार्क्स देणारे आहेत ते आपण आधी ठेवलेले आहे मुद्दामूनच, ते तुम्हाला शेड्यूल पाहिल्यानंतर लक्षात येऊन जाईल. म्हणजे
आणि त्याच्यानंतर ह्याचे फॉलोअप्स पण घेतल्या जातील आणि मग त्या पद्धतीनं गायडन्स तुम्हाला केल्या जाणार, पर्सनली पण केल्या जाणार. 2-3 दिवसाआड तुमचे लाईव्हमध्ये पण शिक्षक येतील पहा त्या कोर्समध्ये, तिथं पण तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स विचारू शकतात. ही बॅच जी आहे, सो ही बॅच मी स्वतः, काही माझे तज्ज्ञ असणारे मित्र आणि अधिकारी वर्ग, सो याच्या माध्यमातून, म्हणजे माझे ॲस्पेक्ट काय आहे एक्झामबद्दल, ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेली आहे ते पण मागच्या 2 वर्षामध्ये म्हणजे 22 आणि 23मध्ये, सो असे जे रिसेंटमधले अधिकारी आहे ज्यांना नवीन पॅटर्न माहिती आहे किंवा अलीकडच्या कालखंडात कसे पेपर येत आहेत याच्याशी ते परिचित आहे, सो अशा लोकांच्या किंवा अशा अधिकाऱ्यांच्या आपण सहभागाने सो ते सगळं कंडक्ट करणार आहोत. म्हणजे सो त्याच्यानंतर फॉलोअप घेतल्यानंतर आपण त्याच्यात वेगवेगळे फोल्डर्स बनवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो पहा. सो हे मोस्ट ऑफ द तुमचे 4 फोल्डर याच्यामध्ये बनवलेले आहे. परीक्षाभिमुख मार्गदर्शन, त्याच्यानंतर अवघड टॉपिक्स ज्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे, नोट्स दिल्या गेल्या पाहिजे, PYQ विश्लेषण हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जिथं आवश्यक आहे तिथं, आणि निबंध लेखन सगळंच आहे. म्हणजे तुमच्या मेन्सला जेवढं काही आहे निबंध लेखन पासून तर ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश सगळंच जिथं जिथं आवश्यक आहे, प्लस तुमची काय डिमांड आहे, सो त्या सर्व पद्धतीनं या बॅचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या जाणार. म्हणजे आता एक कुठला मुद्दा सुटला नाही पाहिजे म्हणून एकदा आपण रिवाईज करून घेऊ. पहा बघा, सिलेबसमधील कोणता भाग वाचला पाहिजे आणि कोणता भाग नाही वाचला पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. पोरं काय करतात, सरसकट अभ्यास करतात. अरे पण काही मुद्दे जे आहे ते जनरल ह्याने पण सोडवता येतात, तुम्हाला त्याच्यासाठी पाठांतर किंवा वाचन करण्याची गरज नाही. पुस्तकवाला काय आहे, त्याला बनवायचं आहे म्हणून तो बनवत असतो पुस्तक, मग सगळ्याच गोष्टी वाचायच्या नसतात. मी तर सांगतो तुम्हाला, मेन्सचे जे पुस्तकं आहे सो त्यापैकी हार्डली 50% डेटाच आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं कामाचा असतो, जो मोस्ट ऑफ द रट्टा मार आहे. म्हणजे मेन्स जी आहे ही पूर्ण रट्टा मार आहे. मग कोणत्या गोष्टी रट्टा मारल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी वाचायच्या गरज नाही, त्याच्यानंतर कोणत्या गोष्टीसाठी कोणते रेफरन्स मटेरियल वापरले पाहिजे. काही गोष्टी काही पुस्तकांमधूनच चांगल्या मिळतात. आपण सरसकट एकाच पुस्तकावरती अवलंबून राहिलो तर आपल्याला फटका बसू शकते. मग आपल्याला कोणीतरी पाहिजे असते नाही, मोठा भाऊ म्हणा किंवा मोठी बहीण म्हणा, जी आपल्याला सांगेल की अरे हा टॉपिक तू 3 टॉपिक केले ह्या पुस्तकातून, कारण याच्यात बेस दिलेले आहे, आता हा 4था टॉपिक याच्यातून वाचू नको, याच्यात व्यवस्थित माहिती नाही आहे, तू इथून कर, म्हणजे परफेक्ट होईल, म्हणजे त्या टॉपिकचे मार्क्स तुझे जाणार नाही. सो त्या पद्धतीनं सिलेबसमधला अनेक पोर्शन जो आता HRD मधला मी तुम्हाला गाईड करेलच त्या पद्धतीनं. सो जवळपास एक मी म्हणतो की 30% पोर्शन जो आहे तो तुम्हाला लेफ्ट करायचा, वाचायचाच नाही आहे. 70% वर जिथं फोकस करायचं आहे किंवा 60% वर जिथं फोकस करायचं आहे, सो ते तुम्हाला त्या याच्यामध्ये सांगितलं जाणार. म्हणजे कशावर कोणत्या, आणि त्यातल्या त्यात काही विषय असे आहे जे तुम्हाला खूप मार्क्स देतात, ज्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. काही विषय आहे जे खरंच वाचायची गरज नसते. सो कोणते विषय वाचायची गरज नाही आहे, कोणते विषय वाचायची गरज आहे, म्हणजे तुमचं जे वेळेचं नियोजन आहे की जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे, सो त्यासाठी ते करून दिलं जाणार आहे. पाठ कराव्या लागणाऱ्या कोणकोणत्या बाबी आहे ज्या तुम्हाला रट्टाच मारायच्या ते सगळं प्लॅन करून दिलं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नेहमी म्हणतो की बाबा आता HRDचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला, तर HRD मध्ये पहा 3 सेगमेंट आहेत. एक म्हणजे योजनांचा सेगमेंट आहे, पूर्ण HRDच याच्यावर आधारलेली आहे. एक योजनांचा सेगमेंट आहे, एक आयोग आणि समित्यांचा सेगमेंट आहे, आणि एक संस्थांचा सेगमेंट आहे. तर माझं असं म्हणणं असतं याच्यामध्ये की तुम्ही जर समजा आंतरराष्ट्रीय संस्था नावाचा टॉपिक घेतला HR मधला, तर तुम्ही आंतरराष्ट्रीय संस्था जर त्याच्यात दिलेल्या आहे, जवळपास 17-18 दिल्या असतील आंतरराष्ट्रीय संस्था, मग त्या 17-18 एकदाच जर पाठ करतो म्हटलं तर नाही पाठ होत, कन्फ्युजन होते मग वेळेवरती. पण त्याला जर नियोजन करून मस्तपैकी रोज 5 योजना, 5 संस्था म्हणा, बरोबर, किंवा संघटना म्हणा, आणि 5 आयोग आणि समित्या, आयोग किंवा समित्या म्हणावं लागेल आपल्याला, रोज 5-5 जर पाठ केलं तर तुम्हाला महिन्याभरामध्ये अख्खा HRDतल्या योजना आणि ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कव्हर होतात. इव्हन पॉलिटी गव्हर्नन्स मधल्या पण कव्हर होतात आणि इकॉनॉमिक्स मधल्या पण समित्या वगैरे कव्हर होतात. मग हा झाला सिस्टमॅटिक अभ्यास. आणि हे कसं करायचं आहे, रोज सकाळी उठल्यानंतर 1 तास तुम्हाला हे करायचं आहे. मग हेच तुम्हाला याच्यामध्ये नियोजन बनवून दिलं जाणार आहे. हे तर मी सांगितलं, याच्यामध्ये मी स्वतः अधिकारी वर्ग आणि तज्ज्ञ मंडळी हे तुम्हाला याच्यामध्ये गाईड करणार आहे. मेन भर कशावर असणार आहे, सर्वात पहिल्यांदा पहिले जे आहे याच्यामध्ये आम्ही स्टेजेस बनवलेले आहेत. बघा, याला नावं दिलेले आहेत आम्ही वेगवेगळ्या स्टेजेसला. पहिली स्टेज आहे प्रगती स्टेज. सो याच्यामध्ये कंटेंट बिल्डिंग करून दिला जाणार आहे. ही स्टेज सर्वात हार्श, म्हणजे म्हणजे मला असं वाटतं आजच एका विद्यार्थिनीसोबत मी बोललो पहा. सो तिचं म्हणणं होतं की डिमॉरलाइज केलं जाते बा वेगवेगळ्या क्लासमध्ये, मी पहिल्यांदा मेन्स देते आहे तर माझं होणार नाही असं म्हटलं जाते आहे. तर हे खरं आहे, म्हणजे पहिल्यांदा जो मुलगा देतो, मी हे नाकारत नाही पहा, की पहिल्यांदा जो विद्यार्थी देतो त्याचे पास होण्याच्या शक्यता कमी असतात. त्याचं कारण असं आहे
की त्याच्या चुका खूप होतात एक्झाममध्ये आणि त्या चुकाच त्याला बाहेर फेकतात. जो सेकंड किंवा थर्ड टाइम नंतर जेव्हा तो एक्झाम देतो त्या चुका निगेट करतो आणि सिलेक्ट होतो. पण लक्षात घ्या, हे प्रत्येक विद्यार्थ्याला लागू नाही आहे. मी तुम्हाला असे अनेक विद्यार्थी दाखवतो, 4 महिन्याच्या अभ्यासावरती त्यांनी डायरेक्ट क्लास 1 पोस्ट काढलेली आहे. DYSP सारख्या पोस्ट त्यांनी मिळवलेल्या आहेत पहा. त्याच्यामुळे हा जो पॅरामीटर आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याला लागू होत नाही. लक्षात, विद्यार्थी गणित तो बदलत जातो. एक म्हणजे विद्यार्थ्याचा ॲप्टिट्यूड जर चांगला आहे, तो जर चुका करतच नसेल, माझं म्हणणं आहे, पुढच्या शिक्षकाचं किंवा जो काही अधिकारी आहे त्याचं सांगितलेलं तो ऐकत असेल आणि चुका जर त्याच्या 0 असेल, तो 100% क्लास 1 बनतो. म्हणजे मी क्लास 2 पण म्हणत नाही आहे. त्याच्यामुळं हे जे म्हणणं आहे, ती मग डिमॉरलाइज झाली होती. मग मी तिला ते समजावून सांगितलं. तर तिच्या जीवनातले तिला हेच म्हटलं मी, हे सुरुवातीचे 2-3 महिने खूप जाचक आहे, कारण ह्या 2-3 महिन्यात तुला कंटेंट बिल्डिंग मोठ्या प्रमाणात करायचं आहे. HRD वाचायचं आहे नव्याने, तुला गव्हर्नन्स वाचायचं आहे किंवा वाचलेलं असेल तर त्याला रिव्हिजन द्यायची आहे. प्रिलिम्सला नसल्यामुळे ते कमी वाचण्यात येत असते आपल्या. ॲग्रिकल्चर आहे, सायन्स टेक आहे. सो हे 3 महिने तुला असं समजून चाल की बाबा खूप त्रास उचलायचा आहे, 2.5 ते 3 महिने. मग त्या स्टेजलाच आपण प्रगती नाव दिलं. हे विद्यार्थ्यांच्याच अनुभवावरून बनवलेलं आहे आपण. सो याच्यामध्ये कॉम्प्रहेन्सिव्ह रीडिंग म्हणजे स्टडी आपल्याला म्हणावं लागेल आणि पॉईंट टू पॉईंट कंटेंट बिल्डिंग. सो याच्यावरती आपला भर राहील. दुसरा जो फेज आहे त्याला उन्नती आपण नाव दिलेलं आहे. ह्या 2 ते 3 महिन्याच्या फेजमधून एकदा का तुम्ही बाहेर आले तर जो जवळपास 3रा-4था महिना म्हणावा लागेल, 2 ते 3ऱ्या महिन्यातून तुम्ही बाहेर येणार. 3रा ते 4था महिना आहे हा एन्जॉईंग फेज असतो. म्हणजे सगळं झालेलं असते आणि आपल्याला सगळं जमायला लागते, त्यामुळे आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होत जातो. सो याला उन्नती नाव दिलेलं आहे आपण. सो याच्यामध्ये काय आहे की अभ्यास झालेला आहे, पण जे वीक टॉपिक आहे त्याच्यावरती पकड मिळवायची आहे आणि अप्रोच डेव्हलपमेंट करायला सुरुवात करायची आहे. आणि जो सर्वात शेवटचा आहे ज्याच्यामध्ये रॅपिड रिव्हिजन, त्याच्यानंतर फक्त पेपरचा विचार ह्याच्यामध्ये, सो त्याला आपण अंतिम विकास असं नाव दिलेलं आहे. सो अशा वेगवेगळ्या फेजेसमधून आपल्याला पुढचे हे 3 ते 4 महिने एक्झामचे काढायचे आहेत. म्हणजे त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल बोलूच आपण, टेस्ट सिरीजबद्दल बोलूच आणखी. म्हणून ह्या ज्या स्टेजेस आहे, कंटेंट बिल्डिंग, रिव्हिजन आणि सॉल्विंग, आता लक्षात घ्या हे पर्सन टू पर्सन बदलत जाणार. काही विद्यार्थी आहे ज्यांनी 3-4 मेन्स दिलेले आहेत, बरोबर. सो त्यांचा भर जो आहे तो कंटेंट बिल्डिंग प्लस रिव्हिजन. सो ह्या गोष्टीच्या दृष्टीने आम्ही त्यांना प्लॅन बनवून देणार, प्लस त्यांना क्वेश्चन सॉल्विंग पण त्याच्यातच ॲड करून देणार. म्हणजे सो असं पर्सन टू पर्सन त्यांना वेगळं सांगितलं जाईल आणि त्यांचा फॉलोअप घेतला जाईल. म्हणजे पुढे जाऊया आपण. आवश्यक त्या ठिकाणी नोट्स आणि लेक्चर्स पण दिल्या जातील. जे अवघड टॉपिक आहे, मी तर लिहितो पाहिजे अवघड टॉपिक आहे, सो त्याच्यासाठी हे करून दिल्या जाईल. 1 मिनिट, अवघड. त्याच्यानंतर डेली फॉलोअप आणि गायडन्स पण तुमचं राहील, मी सांगितलेलंच आहे पहा. आणि हां, ज्या पोरांना डिमॉरलाइज होतात, परीक्षा भिमुख, त्यांना बूस्ट पण दिल्या जाईल. 2 ते 3 दिवसांनी लाईव्ह मार्गदर्शन राहील. त्याच्यात तर लाईव्ह येतीलच सर, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात. म्हणजे पुढं आवश्यक ते PYQ अनालिसिस पण तुमचे घेतल्या जाईल, ज्याच्यामध्ये लॉजिक्स आणि ट्रिक्सने मॅक्झिमम गोष्टी कशा सॉल्व्ह करायच्या, आलं लक्षामध्ये. सो हे सांगण्यावरती भर दिला जाईल. म्हणजे आता मागच्या वर्षी जसा इकॉनॉमिक्सचा पेपर खूप अवघड आलेला होता, त्या इकॉनॉमिक्सचा पेपर जो अवघड आलेला होता आणि ज्याच्यामध्ये मार्क्स म्हणजे महाराष्ट्रातच टॉपर 86 मार्काचा होता. म्हणजे आणि मॅक्झिमम पोरांना 50-55 पडल्यामुळं अनेकांच्या पोस्ट हुकल्या, म्हणजे किंवा त्यांना इंटरव्ह्यूज देता आले नाही. मग आता तो पेपर जर तुम्ही अनालाइज केला व्यवस्थित तर लक्षात घ्या त्याच्यात बेसिक मिनिमम नॉलेजवर पण तुम्ही आरामात 80+ जाऊ शकत होते, आलं लक्षामध्ये. पण त्या पेपरसाठी तुमची ती सायकोलॉजी तशी असणं, क्लिअर असणं गरजेचं होतं, किंवा तुमची स्ट्रॅटेजी ही क्लिअर. म्हणजे लक्षात घ्या तो पेपर काही असा पूर्णपणे आउट ऑफ द बॉक्स नव्हता, त्याची एक फिलॉसॉफी होती त्या पेपरची. ते तुमच्यासोबत माइंड गेम कशा पद्धतीनं खेळले त्या पेपरमध्ये. मग ह्याच्यासाठी तुमचं हे PYQ अनालिसिस, तो पेपरचंच अनालिसिस असणं तुम्हाला फार गरजेचं आहे. तर मग त्या अँगलनी तुम्हाला ते तसं सांगितलं जाईल. म्हणजे हे तर मी तुम्हाला हे म्हटलेलंच आहे. हे 4 फोल्डर त्या ठिकाणी बनवून त्या 4 फोल्डरमध्ये त्या जिथं जे आवश्यक आहे ते त्या ठिकाणी पुट केल्या जाईल. सो त्याच्यानंतर आता हा एक वेगळा इनिशिएटिव्ह आहे बरं का, म्हणजे ह्या प्लॅनचा तो भाग नाही आहे, पण ह्या प्लॅनला पूरक आहे तो. सो तो म्हणजे टेस्ट सिरीज. काय होते विद्यार्थ्यांचं, 100 प्रश्न सोडवण्याची त्यांना सवय असते, 150 प्रश्न सोडवण्याची सवय नसते. त्यामुळे 2 तासामध्ये 100 प्रश्न क्रॉस झालो, समजा आपण 1.5 तासामध्ये किंवा आपले 1 तास 20 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडून झाले, पुढच्या 50 प्रश्नासाठी आपलं डोकंच चालत नाही, कारण आपल्याला ती सवय नसते 100 लिमिट क्रॉस करण्याची. सो त्याच्यासाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे, टेस्ट सिरीज. त्याच्यामुळे तुमचे जे पेपर सेट करणं आहे, म्हणजे झाले पण एका राऊंडचे, याच्यात 4 राऊंड होणार आहेत तुमचे. म्हणजे याच्यामध्ये जे 4 GS तुमचे पूर्ण कव्हर होणार, निबंध लेखन आणि ऑब्जेक्टिव्ह मराठी इंग्लिश जे आहे. सो एक राऊंड झाला, असा दुसरा, तिसरा आणि चौथा. आता पहिला जो राऊंड आहे तो वीकली राहील. म्हणजे फॉर एक्झाम्पल GS1 पहिल्यांदा, नंतर GS2 पुढच्या रविवारी, त्याच्या पुढच्या रविवारी GS3, त्याच्या पुढच्या रविवारी GS4. ते पण तज्ज्ञ, मी स्वतः
आणि अधिकारी वर्ग हे त्याचे एक्सप्लेनेशन पण देतील तुम्हाला. मग हे सगळं त्याच्यामध्ये राहील. त्याच्यानंतर परत मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, मराठी इंग्लिश त्याच्यामध्ये लिखाणात्मक ते चेक पण करून दिलं जाईल तुम्हाला. सो हे झालं पहिला राऊंड. मग तसाच वीकली दुसरा राऊंड आणि तिसरा आणि चौथा जो राऊंड आहे आपला मोस्ट ऑफ द जो असणार आहे याच्यामध्ये तिसरा आणि चौथा राऊंड जो असणार आहे तो तुमचा कॉम्प्रहेन्सिव्ह, म्हणजे जसा आयोग तुमचं 3 दिवस तुम्हाला हरॅश करते सलग, तशा पद्धतीनं तो तुमचा कंडक्ट केला जाईल शेवटी म्हणजे. सो त्यामुळं ह्याच इनिशिएटिव्हला हा जो प्रोग्राम आहे तो पूरक असणार आहे. म्हणजे त्या एक्झाममध्ये जाऊन बसेपर्यंत तुम्ही पूर्ण ट्रेन झाले पाहिजे, तुमचा माइंडसेटच तसा बनला पाहिजे जेणेकरून ती क्रॅकच झाली पाहिजे एक्झाम आपली, आणि ते पण अशा तशा नाही, चांगल्या मार्जिननी. म्हणजे पोरं जे चर्चा करतात मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा 30-40 मार्क कुठेतरी आपल्याला जास्त असले पाहिजे जेणेकरून क्लास 1 वर आपला शिक्कामोर्तब होईल म्हणजे. सो अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. आणि शेवटचं एक उद्या नववर्षाची सुरुवात होते, 2025 वर्षाची सुरुवात होते आहे, बरोबर. सो त्याच्यामुळे एक आपण फ्लॅट 25% डिस्काउंट दिलेला आहे विद्यार्थ्यांना सगळ्याच कोर्सेसवर, याही कोर्सवर राहील. तर तुम्ही त्या ठिकाणी हा कोर्स जॉईन करू शकता. 1 जानेवारीला जॉईन केला तर तुमची थोडी पैशाची पण आर्थिक थोडीशी बचत होऊ शकते. सो तुम्हाला या इनिशिएटिव्हबद्दल काय वाटते आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवू शकता. सो भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.